स्वागत आहे मित्रांनो नवीन एका ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र. कसे आहात? झालं का जेवण वगैरे? काय आम्ही सर्व बरे आहात. तुम्ही बरंच राहायला पाहिजे. तर चला आता पोरीमध्ये त्या आपल्या राधीला काय होईल यांचा विषय चालू आहे. पोरगा होईल का पोरगी होईल? राधीला काय होईल सांगा? एक म्हणते पोरगा होईल, एक म्हणते पोरगी होईल. अंजू गुडे काय होईल? मै काय होतंय? बारकी म्हणते पोरगी होईल. पडेल ना. आपले गाय लागवड झालेली आहे झाडे, त्यामुळे पूर्वांचा विषय चालू आहे. झाल्यावर 1 महिना होईल तिला. 1 महिना होईल. एक आपल्या राधीचा विषय चालू होता. बघा पुरी आपली हो आला होय. चला मित्रांनो, मळीचा ट्रॅक्टर आला, आता खाली करायला जायचं आपल्याला. वातावरण बघा मित्रांनो कसं झालंय. पावसाचं वातावरण झाले का नाही? असं जर वातावरण झालं ना तर पाऊस आला. पाऊस आल्यावर काय होतं, आता सध्या लोकांच्या फक्त बागा आहेत त्या ऊसाच्या, म्हणजे ऊसाला काय नाही होत. तर द्राक्षाच्या बागा आहेत काय, द्राक्षाच्या बागाचं नुकसान होतं. आता आभाळ आले, बाकी कशाला काय नाही होत. पण हरभरा म्हणा, गहू म्हणा, लोकांचे भरपूर रानामध्ये आहेत आणि द्राक्षाच्या बागा आहेत. बागेला भरपूर नुकसान होतं. पाऊस नाही यायला पाहिजे. आता तर आभाळ काढलं इकडं, नाही का, वातावरण थोडं पावसाचं आहे. पाऊस नाही यायला पाहिजे. काय बेटा? चप्पल पसंत झाला शॉन्डेल. आज आमच्या अंजूनं शॉन्डेल आणली छानपैकी, आहे की दाखवू का? दाखवतेस? उद्या दाखव. बघा मित्रांनो, वातावरण कसलं भयंकर बदललं आहे, बघू शकता. बघा आभाळ कसलं आले बघा. काय होतं आमच्याकडे आभाळ असं आले बघा. आभाळ वातावरण बदली झाले चेक का. पाऊस जर आला इकडं बघा, वातावरण बघू शकता तुम्ही. पाऊस जर आला बघा इकडं, वातावरण बदली झालंय. पाऊस आला. आता 7 वाजले, ते 7च्या पुढे टाईम झाला आहे, तर आभाळ दिसतंय खूप. वरच्या साईडला भयंकर आभाळ दिसतंय. जर असं जर आभाळ आलं, पाऊस झाला, शेतामध्ये पीक सध्या आहे, नुकसान भरपूर होणार त्याची.